नमस्कार, सुस्वागतम. मी सौ श्रद्धा गुंजाळ तुम्हा सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे नवदुर्गांचा आरोग्य जागर. कार्यक्रमाचे प्रयोजन असे की आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाचा आपल्या महिला वर्गाला विशेष असा लाभ घेता यावा. त्या प्रीत्यर्थ डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वुमेन सेलतर्फे येणाऱ्या 9 दिवसात वैद्यकीय क्षेत्रात कर्तृत्वाची उंच भरारी घेणाऱ्या काही स्त्रियांच्या व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे. तरी आज आपल्याला डॉक्टर वसुधा आपटे फिमेल सेफ्टी अँड सिक्युरिटीवर मार्गदर्शन करते. मंडळी, कार्यक्रमाची सुरुवात आपण अंधाराचा वेध घेणाऱ्या आणि प्रकाशाचा शोध घेणाऱ्या अशा दीप प्रज्वलनाने करूया. तरी मी मान्यवरांस विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करावे. ह्या दुर्गांची व्यवस्थित घे श्रीराम. येस सर, येस सर. एक दुर्गा अवतार होईल, पोपतील ते. ओके, थँक्यू सर. आभार. कार्यक्रमाची सुरुवात करताना यापुढे मी डॉक्टर शुभदा अवचट मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदिमया आदिशक्तीला वंदन करून आणि सर्व मंगलमय घडण्याची प्रार्थना करून मी डॉक्टर शुभदा अवचट, इन्चार्ज वुमन सेल ऑफ डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन्स मेडिकल कॉलेज, आपल्या सर्वांचे या नवदुर्गांचा आरोग्य जागर या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मी उपस्थित मान्यवर, आपले सेक्रेटरी डॉक्टर सदानंद सर, डीन डॉक्टर म्हस्के सर, सर्व विभाग प्रमुख आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आदिमाया आदिशक्तीचे रूप म्हणजे स्त्री. पूर्वी अष्टभुजेच्या हातातील आयुधे वेगळी असायची, खडक, परशू, भाला वगैरे. आत्ताच्या स्त्रीच्या हातातील आयुध म्हणजे कीबोर्ड, स्टेथेस्कोप, गाडीच्या चाव्या वगैरे. आणि पूर्वी दुर्गेला लढाई करावी लागायची असुरांशी कधी कधी. आत्ताच्या स्त्रीला मात्र रोजच रणभूमी असते. सकाळची वेळ असते, आपण विचार करा, त्याच वेळेला गॅसवर भाजी शिजत असते, एकीकडे पोळ्या लाटत असतात, मुलांची शाळेची तयारी चालू असते. आणि अशा वेळेला घर हे साक्षात रणभूमी बनलेले. टीव्हीवर लढता, रोजची लढाई लढताना कुठल्याही महिलेचे आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. परंतु स्त्रियांची सहज प्रवृत्ती अशी असते की आधी प्रायोरिटी नवऱ्याला, मुलांना, इतर सदस्यांना आणि मग स्वतःच्या आरोग्याकडे थोडेफार लक्ष दिले जाते. ह्या जाणीवेतूनच आपल्या मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर सुनील म्हस्के सर यांना नवदुर्गांचा आरोग्य जागर ही संकल्पना सुचली. आणि या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी मॅनेजमेंटमधील ज्येष्ठ डॉक्टर सुजय सर, डॉक्टर सदानंद सर, डॉक्टर दिवटे सर या सर्वांनी प्रेरणा दिली, मार्गदर्शन केले. डीन सरांचे अथक परिश्रम याला कारणीभूत ठरले. आणि वुमन सेलचे सर्व मेंबर्स इन्क्लुडिंग आमचे ॲडव्हायझर डॉक्टर कडू सर, IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर राऊत सर, सर्वांचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले. आणि आम्ही नवदुर्गांचा आरोग्य जागर हा कार्यक्रम नवरात्रानिमित्त सादर करणार आहोत. विशेष ऋणनिर्देश करायला पाहिजे ते म्हणजे 9 प्रथितयश महिलांचा. आपापल्या क्षेत्रात अत्यंत बिझी असूनही आपल्या उपक्रमासाठी त्यांनी वेळ द्यायचे मान्य केले. आणि आम्ही आरोग्य समस्यांशी निगडीत अशी विविध व्याख्यानं या निमित्ताने ठेवलेली आहेत, ज्याचा आपण सर्वजण लाभ घ्यालच. आणि यापुढेही आम्ही महिला कमिटीतर्फे असेच कार्यक्रम करत राहू अशी मी आपल्याला ग्वाही देते आणि माझे हे प्रास्ताविक संपवते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यापुढे मी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर सुनील म्हस्के सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत मांडावे. Good afternoon to all. Thankful to all the members of the management
our Secretary General, Dr. B. Sadananda sir, Deputy Director, Dr. Abhijit Devte sir, and all the members of the Women's Cell, in fact, organizing committee of this lecture series. This is a really new, innovative lecture series we are trying for this year. Of course, next year we'll do in next different pattern. This is the 9 eminent speakers we have called for this web conference. Because of this COVID pandemic, we are not able to call physically this lecture series to create. But of course, with the help of this web, we are organizing these guest lectures of all these speakers. This is a really new concept. All the participants, especially the female participants, female students, they should give their feedback at the end of this lecture series. Who was this innovative project? So I request all the female students, female staff members on holiday also, they can join on this YouTube link and participate and give their comments at the last. I wish all the best for all these organizers of this 9 days lecture series, especially dedicated to the women. I thank management person for this, giving the permission for this lecture series. Thank you. मी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे सेक्रेटरी जनरल माननीय डॉक्टर बी सदानंदा सर यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. The lectures that have been selected during this period of this Navaratri, particularly what you call Navadurga, whatever it is, related to the health. They have chosen, of course, the Department of Preventive and Social Medicine, Madam Auchet, with friendly discussion with Dr. Maske. They have chosen excellent subjects, let me tell you. Just for example, the subjects are that you have shown me, for example, safety and security, or otherwise you just come down to the orthopedic problems, cancers in women, nutrition, or otherwise sexual harassment, social aspects, stress management. It's not that these are present absolutely at this age group or this earlier. It has no relation to the age group. Let me tell you, these problems that have been selected are applicable throughout the age group, throughout the economic status, throughout the social status, and throughout the financial status, throughout the whatever is the power you are holding. As you know, for the safety is concerned, as was said, famous ladies, they were assassinated in spite of extreme safety and extreme security. Whether it is our former Prime Minister, Mrs. Indira Gandhi, or otherwise you see the Prime Minister of Pakistan, the daughter of Mrs. Bhutto, Zulfikar Ali Bhutto's daughter, particularly the Benazir Bhutto. See, they were assassinated. So that's why it doesn't mean that, but definitely it doesn't mean that security is not essential. So one should have security. For example, you are staying in the campus also, when you are going in, at the same time you must have the power, authority to know what is security, and at the same time withstand something untoward thing that is happening it. Unless you withstand, that's why I can tell you, so strong-willed person, that Nirbhaya in Delhi, the case that has taken place, she withstood everything, and unfortunately, of course, and she went to be taken to Singapore, she is no more. But however, that is not the answer. Answer is still all the time we should know about the safety, we should know about the security measures that are to be done for our own safety, for my own safety and my own security. Let me tell you, otherwise it is just not possible. Now let me tell you now, orthopedic problems, for example, the second one, orthopedic problem, very important actually for overall, for every lady. As you know very well, absolutely, the hormonal changes take place at every level, whether it is a menopause or the menarche or everything is. And certain diseases are especially more common in the females, as we know very well. Orthopedic problems that we call osteoporosis, or that we call the carpal tunnel syndrome, or you call it actually what you call plantar fasciitis, even ankle sprain and ACL tear.
these are actually quite common in the females. So that is why the orthopedic problems that have to be read, they have to read very thoroughly and understand to manage various diseases. Now, for example, next one, for example, is the one very important, is the menstrual hygiene. Menstrual hygiene, of course, is very important, and what happened, unfortunately, you can understand 80% of the people located, whether you call the whole of Africa, no one understands the menstrual hygiene. The moment menstrual hygiene, they absolutely, even actually in India, in olden days, 50 years back, once menses take place, the lady used to stay out of the house. She used to stay outside. It's a very unfortunate thing that we have done it. Same thing there also, they don't teach menstrual hygiene. Even Africa, even now, the ladies are not given importance. So for example, you have seen in Afghanistan, even the ladies are not given importance. So let us hope that Afghanistan doesn't trouble us. However, the government is very strong, definitely there is no doubt, under the leadership we will continue to be strong and control that, not Taliban, and when Taliban interns comes said or something like that, it will be very difficult to solve these problems. Now the second one, for example, infirmities in adolescents. Now unfortunately, as you know very well, unfortunately also both, adolescent is such a thing, one can understand it. At time, and then post marriage also you have to look after, and then necessarily you can find it in villages and everything else. Husband drinks heavily, whatever the lady earns the money, that also he drinks, and then he beats her. Just find you will go to the villages, you will find so many cases like that. Whereas actually that person actually should be such way that the girl also should take a stick and should beat him and then ask him to shut up. Then only things will settle. So that is why I advise you, all of you, these are excellent subjects. Keep strength, keep knowledge, keep how to come out of the stress, keep how to control this wrong social aspects of the girl child. If you set an example, then definitely I can tell you, all your sisters, all your aunties, all your relatives, everybody else, they give a lot of regard to the girl child. Otherwise nobody. First you should set an example. Ladies should set an example. That is why you will find our whole life, unfortunately, it is a fight between mother-in-law and daughter-in-law. You don't find fight between father-in-law and son-in-law. Why it is so? Even in certain very important families, when daughter comes home, mother doesn't say anything. When daughter-in-law comes home, mother and daughter-in-law, they start. So this somehow or other has to be stopped. This all depends on you to start as now as daughter-in-law and become tomorrow mother-in-law. So please, I am sure all of you understand the problem. Let me tell you, your intelligence will keep you perfectly all right. I don't think anybody who joins medicine is extremely intelligent boy or extremely intelligent girl. I wish you all the best. Thank you so much. करताना मी डॉक्टर नम्रता मराठे यांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावे. Beginning with our sessions, I would like to introduce the chairperson. The chairperson for today's session would be respected Dr. Rupa Naik Ma'am, Professor and Head Department of Ophthalmology. Ma'am will be chairing our today's session on female safety and security by respected Dr. Vasudha Apte Ma'am. तर पुढे आता मी आपल्या सगळ्यांना डॉक्टर वसुधा आपटे मॅडम यांची ओळख करून देते. डॉक्टर वसुधा विष्णू आपटे या साध्यासुद्धा डॉक्टर नाहीत. डॉक्टर वसुधा विष्णू आपटे या न्यायवैद्यकशास्त्र या पुरुषप्रधान कार्यक्षेत्रात गेली 45 वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या उभ्या महाराष्ट्रातील एकमेव व प्रथम महिला डॉक्टर होय. याखेरीज इंडियन अकॅडमी ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनच्या अध्यक्षपदी
व मेडिको लीगल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या या पहिल्या स्त्री डॉक्टर, हेही बहुमान त्यांच्याचकडे. एवढेच नाही तर मुंबईच्या अपमृत्यू निर्णेता अर्थात कोरोना कोर्टाच्या गेली 125 वर्षांच्या इतिहासात त्या डेप्युटी करोनर्सच्या यादीतील एकमेव स्त्री डॉक्टर असल्याचा बहुमानही त्यांच्याचकडे आहे. डॉक्टर वसुधा आपटे यांचे शालेय शिक्षण प्रथम हुजूरपागा पुणे व तदनंतर दादर येथील हिंदू कॉलनीतील IES गर्ल्स हायस्कूलमधून झाले. पुढे रुपारेल महाविद्यालय, टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व नायर रुग्णालय येथे त्यांनी उच्च शिक्षण घेतले. MBBS झाल्यावर डॉक्टर आपटे विवाहबद्ध झाल्या आणि MD व LLB या 2 महत्त्वाच्या पदव्या घर संसार व नोकरी सांभाळून केल्या, हे विशेष. मुंबईतील टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व नायर रुग्णालय येथे 32 वर्षे व सुरत महापालिकेच्या नव्या वैद्यकीय महाविद्यालयातील 3 वर्षे सेवा केलेल्या डॉक्टर आपटे यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. काही विशेष उल्लेखनीय असे: 1995 मध्ये अमेरिकन बायोग्राफिक इन्स्टिट्यूटतर्फे वुमेन ऑफ द इयर, 1999 मध्ये मेडिको लीगल सोसायटी ऑफ इंडिया तर्फे वुमेन ऑफ द डिकेड, 2001 मध्ये नवी दिल्ली येथे वुमेन ऑफ द मिलेनियम, 2009 मध्ये मुंबई दूरदर्शनतर्फे हिरकणी पुरस्कार, 2010 मध्ये TN मेडिकल कॉलेजतर्फे लाईफ टाईम अचीवमेंट सर्टिफिकेट, 2013 मध्ये झी मराठीतर्फे उंच माझा झोका पुरस्कार, 2017 मध्ये अखिल भारतीय चित्पावन ब्राह्मण महासंघातर्फे चित्पावन भूषण, 2018 मध्ये सुप्रभात साहित्य पुरस्कार, नोबेलिएशन ऑफ द इयर सुरत व मराठी प्रतिष्ठानतर्फे विशेष प्रावीण्य पुरस्कार, 2019 मध्ये अकॅडमी ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनतर्फे फेलोशिप आणि अगदी अलीकडच्या काळात लीडिंग लेडी फाउंडेशन या संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते लीडिंग लेडी हा सन्मान. डॉक्टर आपटे यांचा एक स्त्री या नात्याने घराचा सांभाळ याकडे कल, मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण याची जबाबदारी अधिक. त्यामुळे आपण करत असलेल्या कामाचा परिणाम आपल्या घरावर होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली. यासाठी लागणारी मानसिक शिस्त त्यांच्याजवळ होती, म्हणूनच ते शक्य झाले. आपल्या कामावर निष्ठा असली आणि मनात येणाऱ्या विचारांचे योग्य नियोजन केले तर ही तारेवरची कसरत कठीण वाटत नाही, असे डॉक्टर आपटे अगदी सहजपणे सांगून जातात. डॉक्टर आपटे यांचे रोजचे काम विविध मृत माणसांच्या शवाशी संबंधित या अर्थाने त्यांची रोजची गाठ मृत्यूशी. एका दिवसामध्ये जेवणाचाही ब्रेक न घेता एकाच केसमधील 24 लोकांचे शवविच्छेदन करण्यासाठी संयमाची काय पातळी लागत असेल याचा विचार करून डॉक्टर आपटे यांना मानाचा मुजरा. डॉक्टर आपटे यांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी सुंदर बाजू म्हणजे त्यांची कलेची, संगीताची व लिखाणाची असलेली अभिरुची. डॉक्टर आपटे या उत्तम लेखिका. सेवा कालात इंग्रजी लिखाण केल्यानंतर निवृत्त झाल्यावर त्यांनी मराठीतून सुमारे 200हून अधिक लेख लिहिले. गुन्हेगारांचा कर्दनकाळ, न्याय वैद्यकशास्त्र हे त्यांनी लिहिलेले पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरले असून नुकतेच या पुस्तकाला 2017 सालचा प्रथम क्रमांकाचा सुप्रभात साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. एवढेच काय तर गीतसुधा हा काव्यसंग्रहही प्रकाशित आहे. विविध मासिके व वर्तमानपत्रांमधून डॉक्टर आपटे यांच्या मुलाखती प्रसिद्ध आहेत. डॉक्टर आपटे विविध TV वाहिन्यांद्वारे सुमारे 25हून अधिक कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे. एवढं प्रचंड कर्तृत्व असलेल्या डॉक्टर वसुधा आपटे यांची एक अतिशय सुंदर ओळख म्हणजे न्यायमूर्ती रानडे व रमाबाई रानडे हे वसुधाताईंचे पणजोबा पणजी. वसुधाताईंच्या वडिलांचा लहानपणीचा सांभाळ खुद्द रमाबाई रानडे यांनी केला. त्यामुळे घरातील प्रत्येकाला सरस्वतीचे वरदान.
इतकेच नाही तर न्यायमूर्ती रानडे जी स्त्री पुरुष समानता समाजात रुजवू पाहत ती सम्यक दृष्टी वसुधाताईंनी आपल्या कुटुंबातील प्रत्येकात रुजवली. समाजात स्त्री पुरुष समानता वाढीस लागावी व समाजाचा स्त्रियांकडे पाहायचा दृष्टिकोन अधिक निकोप व्हावा यासाठी 70 उलटून गेलेल्या वसुधाताई आजही महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी प्रवास करून व्याख्यानातून समाज प्रबोधनाचे काम करत आहेत. निवृत्त झाल्यावर डॉक्टर आपटे सध्या मेडिको लिगल कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. इतकी वर्ष या क्षेत्रात काम केल्यामुळे मृत्यूची भीती कमी झाली, जगण्यावरचे प्रेम अधिक वाढले. आपल्या जगण्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. आपण तो आनंदाने जगला पाहिजे. आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेतले पाहिजे, म्हणजे आपला आनंद द्विगुणित होतो. अशी डॉक्टर आपटे यांची जगण्याची साधीसुधी फिलॉसॉफी आहे. डॉक्टर वसुधा आपटे या साध्यासुध्या डॉक्टर नाही, हे सुरुवातीला मी म्हटलं ते त्याचसाठी. धन्यवाद. I now request respected Dr. Vasudha Apte ma'am to please take over. हा दुर्गेच्या स्थापनेचा दिन असल्यामुळे तिच्याकडून आपल्याला सर्वांना उत्तम आशीर्वाद मिळावेत अशी मी अपेक्षा ठेवते आणि विनंतीही करते. विशेषतः स्त्रियांचं सगळ्या प्रकारचं आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे सामाजिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी मी देवीजवळ प्रार्थना करते. तसंच जगावर जे संकट आलंय महामारीचं, करोनाचं, त्याचाही लवकरच निपात व्हावा अशी मी विनंती देवीला करते. माझा परिचय करून देताना फॉरेन्सिक मेडिसिन याचा उल्लेख अनेकदा झाला. त्यामुळे फॉरेन्सिक मेडिसिनचं योगदान गुन्हे अन्वेषणामध्ये काय असतं ह्याच्याबद्दल मी आपल्याला थोडं जास्त सांगू इच्छिते. फॉरेन्सिक मेडिसिन म्हणजे इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो झोन ऑफ इंटरॅक्शन बिटवीन लॉ अँड मेडिसिन. त्याला दोन बाजू असतात, लिगल ॲस्पेक्ट ऑफ मेडिसिन आणि मेडिकल ॲस्पेक्ट ऑफ लॉ. आता ह्याचा सगळ्याचा उपयोग कसा होतो मी हे आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. जेव्हा जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा त्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करायला लागते आणि हे काम न्यायवैद्यकशास्त्रात तज्ज्ञ असलेले डॉक्टर नेहमी करतात. काही गुन्हे अशा प्रकारचे असतात की त्यामध्ये वैद्यकीय तपासणी अत्यंत कुशलतेने करायला लागते, सेन्सिटिव्हिटी लागते त्या बाबतीत. उदाहरण घ्यायचं झालं तर स्त्रियांच्या विरुद्ध होणारा बलात्काराचा गुन्हा. काही काही केसेसमध्ये असं दिसून येतं की त्या स्त्रीला स्वतःच्या म्हणजे ती इतकी लहान मुलगी असते की तिला स्वतःच्या शरीराचीही पूर्ण माहिती नसते आणि ती फक्त बोटाने दाखवते की ह्या ठिकाणी मला काहीतरी झालेलं आहे. काही काही वेळेला अशा गोष्टी नेहमीच घडत असतात आणि त्यांची तपासणी करणं हे काम न्यायवैद्यकशास्त्राच्या अखत्यारीत येतं. जशी गुन्हा पीडित व्यक्तीची तपासणी करणं तसंच आरोपीचीही तपासणी करण्याचं काम त्या क्षेत्रामध्ये येतं आणि हे ठराविक पद्धतीने केलं जातं आणि अनेक परीक्षणासाठी अनेक नमुने गोळा केले जातात. डाग असतील तर रक्ताचा डाग असेल, कधी कधी वीर्याचा डाग असतो. तर ह्या सगळ्यांची तपासणी करण्यासाठी ते पुढे न्यायवैद्यक सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी त्यांच्याकडे हे सगळे नमुने पाठवले जातात आणि मग काही दिवसांनी त्यांचा अहवाल आल्यानंतर आणखी स्पष्टीकरण होते. अशा प्रकारची तपासणी केल्यानंतर वारंवार न्यायालयात जायला लागतं आणि तिथे तज्ज्ञ साक्षीदार म्हणून साक्षीही द्यायला लागते. आता दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे काही लोकांची अशी समजूत आहे, कारण मी अनेक ठिकाणी व्याख्यानं देते त्यामुळे मला सामान्य माणसांच्या मनात फॉरेन्सिक मेडिसिन म्हणजे काय हे काय आहे तर त्याबद्दल त्यांना समज कमी आणि गैरसमज जास्त असा माझा नेहमीचा अनुभव आहे. काही लोकांची कल्पना असते की फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये काम करणारे डॉक्टर सबंध दिवस शवचिकित्सा म्हणजे पोस्टमॉर्टम एक्झामिनेशनच करतात. तर तसं नाही, वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन असतं, अनेक इतर प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी इथे आपल्याला सांगू इच्छिते
की फॉरेन्सिक मेडिसिन म्हणजे फक्त शवचिकित्सा किंवा पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन नाही, तर रुग्णालयीन न्यायवैद्यकशास्त्र म्हणजे क्लिनिकल फॉरेन्सिक मेडिसिन याचं महत्त्वही इतर लोकांना कळलं पाहिजे. अनेक प्रकारच्या गुन्ह्यांच्या बाबतीत तपासणी होते. जखमी झालेली एखादी व्यक्ती येते आणि तज्ज्ञ म्हणून आमची मतं तेव्हा घेतली जातात की कोणत्या प्रकारच्या हत्यारांनी जखमा झालेल्या असतील, अशा प्रकारचे. कधी कधी विषप्रयोगाच्या केसेस येतात, तेव्हाही टॉक्सिकॉलॉजी म्हणजे न्यायवैद्यकशास्त्राचा एक भाग आहे, तर त्यातले तज्ज्ञ म्हणून न्यायवैद्यक तज्ज्ञांना तिथे बोलावलं जातं आणि कोणत्या प्रकारचा विषप्रयोग झाला असेल त्याच्याबद्दल शिकायला पाहिजे. आता मी थोडक्यात आपल्याला पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन सांगते. माध्यमांमध्ये बहुतेक वेळेला शवविच्छेदन हा शब्द वापरला जातो, तो बरोबर नाही. त्याला शवचिकित्सा असं म्हणणं हेच योग्य ठरतं, कारण मृतदेहाची अंतर्बाह्य तपासणी अतिशय चिकित्सक नजरेने आणि अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही करत असतो. त्यामुळे शवचिकित्सा हा शब्द ठिकाणी सगळीकडे वापरला जावा आणि शवविच्छेदन हा शब्द वापरू नये. विच्छेदन म्हणजे डिसेक्शन. जेव्हा आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतो तेव्हा संपूर्ण शरीराची अंतर्गत रचना, तिथचे अवयव ते कसे असतात, कसे दिसतात, त्यांचा एकमेकांशी संबंध काय असतो, हे सगळं करण्यासाठी समजून घेण्यासाठी आम्ही ते करतो. त्याला शवविच्छेदन म्हणजे रिसेक्शन असं म्हणतात. आणि आम्ही जी न्यायवैद्यकशास्त्राच्या खात्यामध्ये करतो ती शवचिकित्सा असते. यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधतो. एकदा मला आठवतं की तिच्यावर बलात्कार झालाय अशा स्त्रीचा नंतर खून झाला आणि तिच्या शरीराची तपासणी करायला लागली. कधी कधी मी मगाशी उल्लेख केला तर माझ्या अगदी लहान मुलींची तपासणी याबाबतीत करायला लागते आणि बलात्काराच्या गुन्ह्याच्या बाबतीत अगदी काही महिन्याच्या मुलीपासून ते 86 वर्षाच्या वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता यातला एक अनुभव मी मुद्दा आपल्याला सांगते, त्यावरून आपल्याला स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कायमच कसा भेद ठेवला जातो लोकांच्या मनात त्याबद्दल कळेल. ऐन दिवाळीचा दिवस होता, नरक चतुर्दशीचा. घरी अभ्यंगस्नान फराळ वगैरे करून मी माझ्या ड्युटीवर गेले आणि तिथे पोलीस अधिकारी माझी वाट बघत होते. ते म्हणाले एक महत्वाची केस आली. तर म्हटलं काय केस आहे? तर म्हणाले एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि तिची शवचिकित्सा करायची. त्यानंतर हकीकत कळली ती अशी की ती बाई एका चाळीमध्ये राहत होती आणि घरातला कचरा तिने पहाटे उठून काढला आणि ती कठड्यावरून खाली फेकायला तो गेली. त्यांना चाळीतल्या लोकांना खूपदा अशी सवय असते की कचरा ते खाली फेकतात. तर त्या तिथला कठडा तुटलेला होता आणि त्यामुळे ती तोल जाऊन खाली पडली आणि तिचा रुग्णालयात आणल्यानंतर लगेचच मृत्यू झाला. तिची शवचिकित्सा करून जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मला एक आश्चर्याची गोष्ट दिसली. शवचिकित्सा जिथे होते त्या कक्षाच्या बाहेर नेमके पुरुषच नेहमी असतात आणि त्या दिवशी 5-6 स्त्रिया तिथे उपस्थित होत्या. मी जेव्हा शवचिकित्सा संपवून बाहेर आले तेव्हा त्यांनी मला विचारलं की ती गर्भवती होती ना? हो म्हटलं, तिला दिवस गेलेले होते. काय होतं हो, मुलगा होता का मुलगी? तर मी जेव्हा सांगितलं मुलगा होता तेव्हा त्या बायका रडायला लागल्या. इथपासून आपल्याला कल्पना येते की मनुष्याच्या स्वभावामध्ये मुलगी आणि मुलगा यातला फरक करण्याची सवय केव्हापासून असते. हे असं झाल्यानंतर मी त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा ते जोरात रडायला लागले. माझ्या मनात असा विचार आला की 26-27 वर्षाची त्यांची सून दिवंगत झाली, तिच्याबद्दल त्यांना काही वाटत नाही, पण तिला जो मुलगा होणार होता तो गेला, त्याचं दुःख त्यांना जास्ती होतं. राजस्थानमध्ये देवराला नावाचं एक गाव असं आहे की जिथे तिथले रहिवासी अभिमानाने सांगतात की आमच्या गावात 100 वर्षामध्ये बारात आलेली नाही. बारात आलेली नाही म्हणजे ह्याचा अर्थ की एकाही मुलीचं लग्न त्या गावामध्ये गेल्या 100 वर्षात झालं नाही. तो काळ असा होता की तेव्हा प्रसूती ही रुग्णालयात व्हायची नाही तर घरीच केली जायची आणि दाई येऊन करायची. आणि त्या दाईला असं सांगितलेलं असायचं की जर मुलगी जन्माला आली तर तिला ताबडतोब मारून टाकायचं.
ती कशा रीतीने मारायची तर तिथे एक पाण्याची बादली ठेवलेली असायची आणि मुलगी जन्माला आली की ती रडण्याच्या आतच तिला त्या बादलीत बुडवलं जायचं तिचं नाक आणि तोंड आणि त्यानंतर तिचा मृत्यू व्हायचा. लोकांना वाटायचं की मृत मुलगी जन्माला आली आणि अशा प्रकारचं काम त्या काळात केलं जात होतं. त्यानंतरच्या काळामध्ये अशा सगळ्या गोष्टींवर बंदी आली. इव्हन स्त्रीची प्रेग्नंट असलेल्या बाईची चिकित्सा करून मुलगा आहे का मुलगी हेही ठरवणं आता गुन्ह्याचं काम झालेलं आहे. तर अशा रीतीने मानवाधिकार जे आहेत त्यांचं जिथे उल्लंघन होतं त्या कामीही न्यायवैद्यकशास्त्राची कामगिरी महत्त्वाची असते. शवचिकित्सा करताना आम्ही नेहमी अतिशय काळजीपूर्वक ती करतो हे मी आपल्याला आधी सांगितलं. अनेक प्रश्नांची उत्तरं शोधतो आणि आम्हाला अनुभव असा येतो की द डेड टीच द लिव्हिंग. त्यामुळे शवचिकित्सा करून जो अनुभव येतो त्याचा पुढच्या शवचिकित्सासाठी आम्हाला नेहमी उपयोग करता येतो. मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे एक दिवस असा आला की 27 डेड बॉडीज आम्हाला तपासाव्या लागल्या. तेव्हा करोना नावाची पद्धती अस्तित्वात होती मुंबई शहरामध्ये आणि करोनाला फोन केलं, ते तिथे आले, त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली आणि ते म्हणाले हे सगळे मृत्यू अपघाती आहेत. ते असं झालं होतं की एक चाळ होती आणि ती पडझडीला आली होती असं लोकांच्या लक्षात आलं होतं. त्याबद्दल तक्रार केली गेली होती आणि सगळ्या रहिवाशांना तिथे नोटीस आली होती की प्रत्येकाने आता घर रिकामं करा. ते त्यांनी केलं नाही आणि अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे 18 ऑगस्टचा दिवस होता तो, तर तेव्हा ती इमारत कोसळली आणि 27 जणांचा मृत्यू झाला. तर तेव्हा करोनाच्या परवानगीने फक्त बाह्य चिकित्सा करून आम्हाला ते सगळं परीक्षण करता आलं. कारण बहुतेकांच्या कवटीला फ्रॅक्चर इतकं जोरात झालेलं होतं की मेंदू दिसत होता. काही काहींच्या बरगड्या दोन्ही बाजूच्या पूर्ण तुटलेल्या होत्या, त्यामुळे शस्त्रक्रिया होणं शक्य नव्हतं. 2-3 केसेसच्या बाबतीत आम्ही मोबाईल एक्सरे युनिट तिथे मागवलं आणि त्यानंतर एक्सरे काढल्यानंतर डोक्याला म्हणजे स्कलला फ्रॅक्चर आणि बरगड्याला फ्रॅक्चर आहे हे कळलं. तर अशा प्रकारचे प्रसंग आमच्या आयुष्यात येत गेले. इथे एक गोष्ट मी मुद्दाम आपल्याला सांगू इच्छिते फॉरेन्सिक मेडिसिन किंवा न्यायवैद्यक शास्त्राविषयी की इतर स्पेशालिटीमधले जे तज्ज्ञ डॉक्टर असतात ते दिवस रात्र भूक तहान विसरून रुग्णाची सेवा करतात, त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात, त्याला बरं करण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा माणसाचा मृत्यू होतो, नाईलाज असतो, तेव्हा त्याचा मृत्यू होतो आणि त्यानंतर तिथे त्यांचं काम फक्त डेथ सर्टिफिकेट देणं एवढंच काम असतं. न्यायवैद्यकशास्त्र ही अशी एक शाखा आहे की जिथे मानवतेची सेवा मानवाच्या मृत्यूनंतरही केली जाते आणि मृत व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम नेहमी केलं जातं. तर अशा प्रकारचं काम आम्ही करतो आणि मानवतेची सेवा मृत्यूनंतर करून मानवाला न्याय मिळवून देण्याचं काम हे न्यायवैद्यकशास्त्रामार्फत केलं जातं. आता स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार हे आपल्या समाजामध्ये अगदी नेहमी होतात आणि त्यामुळे त्या बाबतीत विशेष ज्ञान सगळ्या स्त्रियांना असल्या पाहिजे आणि त्यांनी काळजीपूर्वक आपलं वर्तन ठेवलं पाहिजे. पूर्वीच्या काळी असं होतं की स्त्रिया घराबाहेर फारसा पडतच होत्या. अगदी पूर्वीच्या काळी जर काही वाचन आपण केलं असेल तर त्यामध्ये आपल्याला असं कळतं की पुरुष लोक सामानाची यादी घेऊन बाहेर जायचे आणि काय असेल ते सामान सगळं भाजीपाला असेल वाणी सामान असेल तर ते सगळं घेऊन येते. स्त्रिया फक्त कधीतरी देवळात जाण्यापुरत्या बाहेर पडत असतात. आता परिस्थिती बदलली, स्त्रियांचं शिक्षण झालंय आणि त्यामुळे त्या अनेक प्रकारच्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. कुठलंही असं क्षेत्र नाही की जिथे कार्यरत असलेली स्त्री कोणी नाही. अगदी नौदल असू दे, हवाई दल असू दे, भूदल असू दे, सगळीकडे स्त्रिया कार्यरत आहेत. एक आनंदाची गोष्ट अशी की पुण्यामध्ये जे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज आहे त्याच्या डीन सुद्धा एक स्त्री डॉक्टर आहे. तर अशा रीतीने स्त्रिया कार्यरत झाल्या. स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या करायला लागल्या. कधी त्यांना शिफ्ट ड्युटीमध्ये काम करायला लागतं, कधी कधी ते इतकं काम त्यांच्याकडे असतं की रात्री घरी पोचायला त्यांना 10-10:30 वाजतात.
आणि अशा वेळेला त्यांच्यावर काही गुन्हा घडण्याची त्यांच्या विरुद्ध शक्यता जास्त होते. आपल्या समाजामध्ये पुरुषांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर समाजातले गुन्हे नक्कीच कमी होतील. सर्वसाधारणपणे पुरुषांवर असे संस्कार केले गेले पाहिजे की मनात येणाऱ्या प्रत्येक इच्छेचं, उर्मीचं किंवा वासनेचं आपल्याला शमन करता येत नाही, तर तिचं आपल्याला दमनच करता आलं पाहिजे आणि ती मनात काढून टाकता आली पाहिजे. दुसरं असं पुरुषांना शिकवणं आवश्यक आहे की जेव्हा स्त्रियांविरुद्ध गुन्हा होतो तेव्हा तुम्हाला संताप येतो. कोणीही असू दे, आपली आई असू दे, भगिनी असू दे, मुलगी असू दे किंवा नात्यातली कोणीही स्त्री, त्याच्यावर जर कुठल्याही पुरुषाकडून वाईट प्रसंग आला तर आपल्या मनात संताप येतो. तो प्रसंग कुठल्याही पुरुषाच्या हातून कोणत्याही स्त्रीवर येता कामा नये. ज्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र प्रदेशात आपण राहतो त्यांची शिकवण आजचे काही पुरुष विसरलेले दिसतात. शिवाजी महाराजांच्यामुळे आजचा महाराष्ट्र टिकून राहिलाय आणि शिवाजी महाराज या थोर व्यक्तीची शिकवण अशी होती की परस्त्रीला माते समान मानावं, तिच्याबद्दल आपल्या मनात आदर असावा, तिला लागेल ती मदत आम्ही करावी आणि त्या स्त्रीचं संपूर्ण प्रोटेक्शन करणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे. ही शिकवण आजचे काही पुरुष विसरलेले दिसतात. बहुतेक पुरुष समाजातले चांगले आहेत, पण त्या चांगुलपणाला बट्टा लावणारे काही पुरुष आपल्या समाजामध्ये आहेत आणि त्यांच्या हातून वेगवेगळ्या प्रकारची कृत्ये घडतात. आता आपण नेहमी असं म्हणतो की स्त्रियांविरुद्ध गुन्हे होतात, ते काय काय प्रकारचे असतात, तर काही डोमेस्टिक व्हायलन्स असते. अजूनही आपल्या समाजामध्ये स्त्रियांना मारण्याचं प्रमाण आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये एक केस आमच्याकडे अशी आली होती की त्या स्त्रीला जागोजागी नवऱ्याने सिगारेटनी चटके दिलेले होते आणि तिला प्रत्येक ठिकाणी प्रचंड दुखत होतं आणि त्या स्त्रीवर उपाय करण्यासाठी सर्जननी नंतर तिथे हातात घेतली. तर अशा प्रकारे स्त्रियांच्या विरुद्ध गुन्हे आपल्या समाजात नेहमीच घडतात आणि त्यांच्यापासून स्त्रियांना संरक्षण मिळालं पाहिजे यासाठी पोलीस अधिकारीही कार्यरत आहेत आणि आता मुंबईसारख्या शहरामध्ये गेल्या एका वर्षात म्हणजे 20 साली स्त्रियांविरुद्ध घडलेल्या गुन्ह्यांची जी नोंद झाली, पोलिसात तक्रार झाली, ते गुन्हे 4583 इतके होते आणि त्याच्यामध्ये 322 गुन्हे हे बलात्काराचे होते. हा आकडा जरी आपल्याला मी आता सांगितला तरी एक आपण लक्षात घ्यायचं की ह्याहून खूप अधिक प्रमाणात स्त्रियांविरुद्ध गुन्हे समाजात घडत असतात, पण प्रत्येक स्त्री त्याची पोलिसांकडे तक्रार नोंदवत नाही. कधी कधी कारण असं असतं की तिलाच वाटतं की बऱ्याच चौकशीला तोंड द्यायला लागेल, ह्याच्यापुढे आपण गपून राहू. आणि काही वेळेला समाजातले, घरामधले पुरुष ते तिच्यावर दबाव आणतात आणि तिला असं सांगतात की तुझ्यावर हे काही प्रसंग आला तर हे जर पोलिसात आपण नोंदवलं तर आपल्या घराण्याची बेअब्रू होईल आणि तुझं नंतर लग्न होणं शक्य होईल. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं की त्याहून अधिक प्रमाणात गुन्हे आपल्या समाजात स्त्रियांविरुद्ध नेहमीच करतात. अगदी साधा गुन्हा असेल, मुद्दाम एखाद्या स्त्रीला चालताना धक्का मारायचा, तो काही चुकून लागलेला धक्का नेहमी असतो असं नाही, तर तो मुद्दाम मारलेला धक्का असतो. आणि नको त्याच ठिकाणी कोपर मारायचं ही पुरुषांमध्ये एक कॉमन गोष्ट गर्दीच्या ठिकाणी दिसून येते. अशा प्रकारचे गुन्हे समाजात नेहमीच घडत असतात आणि स्त्रियांनी त्याविरुद्ध काय केलं पाहिजे? अनेक कायदे आहेत त्याबद्दल. पोलीस दलातही अधिकाधिक दक्षता अशा स्थिती. आता मुंबईसारख्या शहरामध्ये सध्या 600 ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आहेत. त्यांचा नंबर अधिकच वाढणार आहे. नंतर पोलीस गस्तीच्या ज्या गाड्या आहेत, व्हॅन्स आहेत, त्याच्यामध्ये आता टॅबलेट्स दिलेले आहेत त्यांना, टॅग, आणि त्याच्यावर त्यांना संदेश मिळतो आणि ज्या भागात ते गस्त घालत असतील तिथून जवळ जे असतील पोलीस त्यांना त्याबद्दल सूचना दिली जाते आणि त्या प्रसंगी
जिथे गुन्हा घडलाय त्या ठिकाणी ते स्वतः पटकन दाखल होऊ शकतात. त्याच्यानंतर 3D कॅमेरे पोलीस आता ठिकठिकाणी लावणार आहेत आणि त्यामुळे गुन्हा ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणाबद्दल अधिक माहिती आणि कसं काय 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 घडलं ते आपल्याला समजू शकतं. पोलिसांचे विशेष शिक्षण आता ह्या बाबतीत केलं जात आहे आणि अनेक पोलीस स्टेशन्समध्ये 100 नंबर आणि 103 नंबर हे विशेष प्रकारचे फोन आहेत, जिथे तक्रार केली तर पटकन त्या स्त्रीला संरक्षण मिळू शकतं. आता स्त्रियांचं संरक्षण केलं पाहिजे हे तर नक्कीच आहे. त्यामुळे एकीचा बर काही प्रसंग आला तर इतर भगिनींनी तिला मदत केली पाहिजे. आपण जसं म्हणतो पुरुषांमध्ये बंधुभाव असला पाहिजे, तसं सगळ्या भगिनींमध्ये भगिनी भाव असला पाहिजे, म्हणजे त्या एकमेकीला मदत करतील आणि संरक्षणाची जबाबदारी घेऊ शकतील. आता स्त्रियांच्या विरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अनेक कायदे झालेले आहेत आणि त्याच्यात क्रमाक्रमाने सुधारणा होत आहे. जशी आवश्यकता वाटेल त्याप्रमाणे त्या कायद्यांमध्ये सुधारणा होतात. पूर्वी आपल्या समाजामध्ये बालविवाह नेहमी होत असत आणि बालविवाह झाल्यानंतर त्या स्त्रीवर अनेक प्रकारचे अत्याचार केले जातात आणि अगदी लहान वयात काही बायकांची गर्भारपण येत असे आणि ते पेलायला त्या समर्थही नसायचं. त्या वेळात त्यांना या परिस्थितीला सामोरं जायला लागायचं. तर अशा प्रकारचे गुन्हे समाजामध्ये तेव्हा घडत होते. त्यानंतर 1929 साली बालविवाह प्रतिबंधक कायदा आपल्या समाजात आला. तेव्हा स्त्रीचं वय कमीत कमी 15 वर्ष असलं पाहिजे आणि पुरुषाचं वय 18 वर्ष असलं पाहिजे असा कायदा झाला. त्यानंतर 1978 साली त्या कायद्यामध्ये सुधारणा झाली आणि स्त्रीचं कमीत कमी वय 18 वर्ष पूर्ण आणि पुरुषाचं वय 21 वर्ष पूर्ण असेल तरच कायद्याने विवाहाला संमती मिळेल. आज आता असं दिसून आलं काही सामाजिक विषयावर बोलणाऱ्या वाहिन्यांमध्येही आलं, वर्तमानपत्रातही आलं की करोनाच्या काळामध्ये बालविवाहाचं प्रयत्न लोकांकडून केले जात आहेत आणि अनेक मुलींचे बालविवाह लावले जात आहेत. तरी ह्या गोष्टी समाजामध्ये घडतात, त्याला आपण प्रतिबंध केला पाहिजे. खेड्यापाड्यामध्ये अजूनही बालविवाह होताना दिसतात. एक्सक्यूज मी. अशा प्रकारचे गुन्हे आपल्या समाजात घडू नयेत म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. स्त्रियांनी कशी काळजी घ्यायची तर त्यांना योग्य प्रकारचं ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. आत्मसुरक्षा त्यांनी कशी करावी, नंतर एकमेकीला मदत करावी, मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांनी केली पाहिजे. रात्रीच्या वेळी अशा ठिकाणी कधीही फिरू नये की जिथे फारशी रहदारी नाही आहे, अशा ठिकाणी स्त्रियांनी फिरण्याचं टाळावं. काही ठिकाणी असे बलात्काराचे गुन्हे होतात समाजामध्ये की जिथे बापानी स्वतःच्या मुलीवर बलात्कार केलेला आहे. एक गोष्ट अशी घडली होती की एका पुरुषाचा मृत्यू झाला, त्याला 3 मुली होत्या आणि त्यांनी 3ही मुलींवर आळीपाळीने बलात्कार केले होते. त्यामुळे ही नीतिमत्ता आपल्या समाजातली कमी होतीये का काय अशी शंका आपल्या मनात नेहमी येते आणि ह्याची वृद्धी कशी करावी, चांगले संस्कार कसे करावेत याबद्दल आपण नेहमी विचार केला पाहिजे असं वाटतं. स्त्रियांवर होणारे अत्याचार जे आहेत स्त्रियांवर होणारे जे अत्याचार आहेत तर ते कमी कसे करता येतील यासाठी समाज प्रबोधनाचे आवश्यक. मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे चांगले संस्कार जर मुलांवर झाले. पूर्वी आपल्या समाजातली पद्धती अशा होत्या की एका ठराविक वयानंतर म्हणजे मुलगी वयात आल्यानंतर तिला तिचा सख्खा भाऊ सुद्धा कधी स्पर्श करत नसे. मुलगी जेव्हा सासरी जायला निघायची तेव्हा ती नमस्काराला खाली वाकली की वडील तिला मिठीत वगैरे घ्यायची नाही, तर तिच्या फक्त डोक्यावर आशीर्वाद
हात ठेवायचे काही क्षणांपुरते. तर अशा रीतीने आपले संस्कार जे आहेत ते आता बदलत आहेत. मध्ये एकदा मी एका पुरुषांच्या ग्रुपमधलं डिस्कशन ऐकलं आणि तेव्हा त्यांची तक्रार अशी होती की स्त्रियांना जरी पोशाखाबद्दलचं स्वातंत्र्य असतं तरी सुद्धा स्त्रियांनी अंग झाकणारे कपडे घालावेत, तिथे अंग प्रदर्शन होईल असे कपडे घालू नयेत. त्यामुळे पुरुषांचं म्हणणं असं की त्यामुळे सेक्शुअल भावना म्हणजे लैंगिक भावना मनामध्ये जागृत होते आणि त्यामुळे अनेक प्रकारचे गुन्हे घडतात. तर हे थोडीशी स्त्रियांनी खबरदारी घेतली पाहिजे. जरी तुम्हाला पोशाखाचं स्वातंत्र्य असतं तरी अशा रीतीने कपडे घालणे स्त्रियांनी टाळावं असं माझं स्वतःचं मत आहे. जसं त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे जिथे तुम्ही ठरवायचे आहे, पण तरी त्यामुळे समाजामध्ये अशी काही घटना घडू शकते ते आपण टाळलं पाहिजे असं नेहमी वाटतं. जेव्हा आता बलात्कार झालेल्या स्त्रीची तपासणी होते तेव्हा तिला समजावून सांगितलं जातं काय प्रकारची तपासणी आणि त्यानंतरच ती तपासणी होते. त्याचप्रमाणे संशयित आरोपीला पकडला असलं तर त्याची तपासणी होते आणि ह्यासाठी त्यांचा कन्सेंट म्हणजे परवानगी घेणं आवश्यक असतं. पण आधीच्या कायद्यात आता सुधारणा झाली आहे आणि त्याप्रमाणे बलात्कार झालेल्या पुरुषांनी जर संमती द्यायचं नाकारलं तर त्याची तपासणी आपण करू शकतो असं कायद्यामध्ये सुधारणा झालेली आहे. आता ही तपासणी केल्यानंतर नमुने गोळा केले जातात आणि त्यानंतर मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांचं परीक्षण झाल्यानंतर रिपोर्ट आल्यावर नक्की काय ते कळतं. आता कधी कधी स्त्रीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग मिळतात बलात्कार झालेल्या स्त्रीवर. तर ते डाग कशाचे आहेत, त्याचं रक्त गट कोणतं आहे ते बघितलं जातं आणि त्यानंतर आरोपीला पकडलं असलं तर आता मध्ये एक केस अशी झाली की त्याच्यामध्ये स्त्रीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसून आले. तपासणी केल्यानंतर तिचा जो ब्लड ग्रुप होता, रक्तगट होता, त्या रक्तगटाचे ते नव्हते तर म्हणजे दुसऱ्या कोणाचे तरी होते. त्यानंतर जो आरोपी पकडला होता त्याची तपासणी केली रक्तगटाची आणि ते रक्तगट जो होता तो दातांचा आणि त्याचा नाश केला. तर अशा प्रकारचे पुरावे आपल्याला मिळू शकतात. कधी कधी काय होतं एका प्रकारचं एका केसमध्ये असं झालं होतं की एक मुलगी शाळेतनं लवकर घरी आली काही कारणामुळे म्हणजे तिच्या शाळेतच एका टीचरचा मृत्यू झाल्यामुळे शाळा अर्ध्या वेळात त्यांना सोडून घरी पाठवलं गेलं कारण तिथे पोलीस सगळी तपासणी वगैरे होणार. ती मुलगी घरी आली तर तेव्हा घरामध्ये आई वडील कोणीच नव्हते. रोज असं होतं की ती मुली शाळेतून येतात तिची आई कामावरून घरी आलेली असायची आणि वडील उभे राहायचे. तर ती मुलगी आली तर तिला शेजारच्या काकांनी, त्याला ती काका म्हणायची, त्या काकांनी तिला स्वतःच्या घरात बसवलं आणि तिला पहिल्यांदा चांगलं खायला प्यायला दिलं आणि मग तिच्यावर लक्ष बलात्कार केला. तर त्यानंतर असं झालं की जेव्हा त्या मुलीची आई घरी आली तेव्हा तिने पाहिलं तर मुलीच्या कपड्यांवर मागच्या बाजूला तिला रक्ताचे डाग. आईला असं वाटलं की 11-12 वर्षाची मुलगी आहे, हल्ली लवकरच्या वयात मासिक पाळी सुरू होते तर आपल्याकडून ही चूक झाली की आपण तिला मासिक पाळीबद्दल काहीच सांगितलं नाही, कशी काळजी घ्यावी काय करावं ती आपली चूक आहे असं त्या आईला वाटलं. नंतर आई घराच्या कामाला लागली. थोड्या वेळ झाला तर तिने बघितलं तर मुलगी रडत होती. ती म्हणाली माझ्या पोटात खालच्या भागात खूप दुखत आहे. मध्यरात्री त्या मुलीला झोप येईना त्यामुळे दुसऱ्या तिला दवाखान्यात नेलं आणि तिथे तिची तपासणी केली. प्रायव्हेट क्लिनिकमधले जे डॉक्टर म्हणाले तुम्ही सरकारी दवाखान्यात जाणं आवश्यक आहे. तिला सर्वोत्तम तिथे नेलं गेलं आणि नंतर तपासणी केल्यावर असं दिसून आलं की तिच्या कुप्पांगाला अनेक प्रकारच्या इजा झालेल्या होत्या आणि त्यातनं रक्तस्राव होत होता. अशा प्रकारे ह्या घटना आपल्या समाजात घडतात आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवावा अशा व्यक्तीही कधी कधी विश्वासघात करतात. हे स्त्रियांना अनुभवायला मिळतं. गर्दीमध्ये स्त्रियांच्याकडे वाईट नजरेने बघणं, त्यांना धक्के मारणं हे प्रकार तर होतातच. पण कौटुंबिक
परिस्थितीमध्ये आपण नेहमी म्हणतो की घर म्हणजे अतिशय सुरक्षित स्थान आहे आपल्यासाठी, तसं सगळ्या स्त्रियांसाठी ते नसतं आणि त्यांच्यावर मारहाण केली जाते. पूर्वी तर लहान मुलींची लग्न व्हायची तेव्हा त्यांच्याच घरातले काही पुरुष त्यांच्यावर बलात्कार करत असत. काही वेळेला असं व्हायचं की अगदी लहान वयाच्या म्हणजे 100-125 वर्षापूर्वी अगदी लहान वयाच्या मुलींचं लग्न व्हायचं, 9-10 वर्षाच्या मुलीचं लग्न व्हायचं आणि त्यानंतर काही कारणांनी तिचा नवरा गेला, त्याचा मृत्यू झाला तर केशवपन केलं जायचं आणि अशा स्त्रीला घरामध्ये खूप निर्बंध असायचे आणि काहीतरी घरात ते पुरुषच त्यावेळेला त्यांचा गैरफायदा घेत असत असं दिसून आलं. अशा वेळेला एका स्त्रीला गर्भधारणा झाली नवऱ्याच्या मृत्यूनंतर आणि मग नंतर तिने आत्महत्या केली. एकदा असं झालं की एका ठिकाणी एक विवाहित स्त्री होती आणि तिला घरामध्ये खूप छळ केला जात होता, सासूकडून, नवऱ्याकडून, सासऱ्यांकडून, आणि ती गावामध्ये राहत होती. तेव्हा जेव्हा ती पाणी भरायला नदीवर गेली तेव्हा तिने इतर स्त्रियांना सांगितलं की माझ्यावर असे असे प्रसंग नेहमी येत असतात. त्यानंतर काही दिवसानंतर तिचा मृतदेह विहिरीत आढळला. तो मृतदेह काढला आणि घरच्या लोकांनी घाईघाईने तिचे अंत्यसंस्कार करायचं ठरवलं. पण गावातले काही दक्ष नागरिक होते, त्यांनी तिथे जाऊन त्याला हरकत घेतली आणि त्या स्त्रीची तपासणी केली तेव्हा तिच्या शरीरावर अनेक प्रकारच्या जखमा दिसून आल्या आणि तिचा मृत्यू विहिरीत पडल्यामुळे किंवा बुडल्यामुळे झालेला नव्हता, तर तिचा मृत्यू घडवला होता आणि नंतर तिचा मृतदेह पाण्यात टाकला. आम्ही जेव्हा न्यायवैद्यकशास्त्र विभागात काम करतो तेव्हा पाण्यातून काढलेला मृतदेह त्या व्यक्तीचा मृत्यू बुडल्यामुळे झाला असेल अशी नसते शक्यता, तर इतर शक्यता मनात घ्यायला लागतात. तिचा मृत्यू करून मृतदेह पाण्यात नंतर टाकला गेला असेल ही शक्यता असते. हीच गोष्ट कधी कधी रुळावर सापडलेले मृतदेह असतात त्यांच्या बाबतीतही आम्ही मनात घेतो की काही कारणांनी त्या व्यक्तीचा खून करून नंतर मृतदेह रात्रीच्या वेळेला रुळावर नेऊन टाकला जातो. ही दुरास्त लटकत्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाबद्दल पण असते आणि कधी कधी वरून खाली मृतदेह फेकला जातो आणि असं भासवलं जातं की त्या व्यक्तीचा मृत्यू वरून खाली पडल्यामुळे झालेला. तर ह्या गोष्टीची काळजी आम्हाला न्यायवैद्यकशास्त्र विभागात काम करताना नेहमी घ्यावी लागते. स्त्रियांच्या बाबतीत तर विशेष काळजी घ्यायला लागते आणि त्यांची तपासणी करताना त्यांना काही प्रकारचे प्रश्न विचारायला लागतात आणि नंतरच ती स्त्री अगदी मोकळ्या मनाने कोणी बलात्कार केल्याने सांगते. त्यानंतर त्या पुरुषाला पकडले जातात आणि त्याची तपासणी होते. अशा रीतीने समाजामध्ये अनेक घटना अशा घडतायत की ज्या खरं म्हणजे घडायला नकोय आणि हे प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. त्याबद्दल आवश्यकता आहे की सार्वजनिक जागृतीची, लोकांना चांगले संस्कार करण्याची, त्यांच्यावर चांगले शिक्षणाचं त्यांना चांगलं दिलं पाहिजे, संस्कार केले पाहिजे की त्यामुळे त्यांच्या हातून कुठल्याही स्त्रीविरुद्ध गुन्हा घडणार नाही. आता हे प्रबोधन करण्याचं काम व्याख्यानांमधून किंवा इतर कार्यक्रमातून करता येतं आणि मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी. आई वडील, आजी आजोबा आणि शाळेतले किंवा कॉलेजमधले शिक्षक ते त्यांनी ह्याप्रमाणे मुलांना योग्य प्रकारचे शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांच्या हातून कुठल्याही प्रकारचा अन्याय स्त्रीवर होऊ नये, गुन्हा घडू नये याची काळजी आपण नेहमी घेतली पाहिजे. अशा प्रकारे आपण जेव्हा स्त्रियांची काळजी घेऊ तेव्हा त्यांचं जीवन सुरक्षित होईल आणि तेव्हाच त्यांना ही शक्यता होईल की त्यांचं जीवन सुरक्षित आहे आणि त्या निर्धास्तपणे समाजामध्ये वावरू शकतील. अजून अशी वेळ अजिबात आलेली नाही आहे. स्त्रियांच्या विरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढतं. मुंबईमध्ये आहे त्याच्याहून जास्त प्रमाणात दिल्लीमध्ये गुन्हे घडतात आणि दिल्लीमध्ये स्त्रियांच्यावर अत्याचाराच्या घटना खूप होत असतात. तसंच स्वतःला स्त्रियांना जाळून मारण्याचं कामही होतं. आता कधी कधी अशा केसेस आमच्याकडे स्त्रियांच्या येतात
सांगितलं जातं असं की जमिनीवर स्टोअर पाणी तापायला ठेवलं होतं आणि ते तापलेलं पाणी बादलीत असताना तिच्या हातून ते पातेलं निसटलं होतं आणि त्यामुळे तिला भाजलं. प्रत्यक्ष जेव्हा आम्ही बघतो त्या व्यक्तीला तेव्हा तिच्या पाठीमागेही भाजलेलं असतं आणि रॉकेलचा वासही येत असतो. तर त्यामुळे अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा सांगितलेल्या गोष्टीवर नेहमीच विश्वास ठेवता येतो असं नाही, तर आपण खोलात जाऊन चौकशी करायला लागते आणि त्यामुळे ही घटना नक्की कशी घडली असेल याच्याबद्दल आपल्याला व्यवस्थित माहिती मिळेल. आपण अशी काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला त्यापासून फायदा होईल. आता फॉरेन्सिक मेडिसिन या विषयात काम करताना मृत्यूची जवळून ओळख झाली आणि त्यामुळे मृत्यूचं भय मनातलं कमी झालं. मृत्यूचा घाला कोणावरही केव्हाही कुठेही पडू शकतो त्याची जाणीव झाली आणि त्यामुळे वाट्याला आलेल्या जीवनाचं महत्त्व कळलं. वाट्याला आलेला प्रत्येक क्षण आपण चांगल्या रीतीने व्यतीत करावा. आपल्या आनंदामध्ये इतरांनाही समाविष्ट करून घ्यावं आणि जीवनाची एक आनंद यात्रा जर्नी ऑफ जॉय बनवण्याचा आपण प्रयत्न करावा अशी जाणीव मला झाली. आज तुमच्याबरोबर करत असलेले हे व्याख्यान जरी तुम्ही मला सगळे दिसत नसतात तरी तुम्ही मला बघताय आणि आज हा आनंदाचा प्रसंग आहे की आपल्याबरोबर मी एक व्याख्यान देत आहे आणि ह्या आनंद यात्रेमध्ये आपण सगळे श्रोते हे माझे सहप्रवासी आहात आणि अशीच आनंद यात्रा आपल्या सगळ्यांची कायम चालू राहावी. आपल्याला सगळ्यांना सुरक्षित जीवन मिळावं आणि आपलं जीवन चांगल्या रीतीने व्यतीत करावं अशी शुभेच्छा मी आपल्याला सगळ्यांना देते. आता ह्यानंतर स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत आपण विशेष काळजी घेतली पाहिजे आणि ते अत्याचार कसे टाळता येतील ह्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. पोलीस तर त्यांचे कर्तव्य चांगल्या रीतीने बजावतात पण इतर ठिकाणीही स्त्रीला सामाजिक सुरक्षितता मिळाली पाहिजे. अनेक ठिकाणी कामाच्या ठिकाणी सुद्धा स्त्रीवर अत्याचार होतात. मध्ये एका शिक्षकाने एका विद्यार्थिनीवर शाळेमध्ये बलात्कार केला. तर अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि घडल्या तर त्याला वाचा फुटावी ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि स्त्रियांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सगळ्या समाजाची आहे. फक्त पुरुषांची असं मी म्हणणार नाही, स्त्रियांनीही एकमेकींचं संरक्षणच केलं पाहिजे आणि पुरुषांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आणि मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे शिवाजी महाराजांची शिकवण प्रत्येक पुरुषांनी जर ध्यानात ठेवली तर स्त्रियांवर येणारे वाईट प्रसंग आपल्याला टाळता येतील. स्त्रियांचं ह्या पुढचं जीवन अतिशय आरोग्यदायी आणि त्यांचं सामाजिक आरोग्य जपण्याचं काम ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे याची जाणीव मी पुन्हा एकदा सगळ्यांना करून देते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा सामाजिक सुरक्षिततेच्या शुभेच्छा देते आणि मी आपला सगळ्यांचा निरोप घेऊ इच्छिते. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न विचारायचे असते तर तशी व्यवस्था असेल तिथे जरूर विचारावे. धन्यवाद. Thank you, ma'am. Thank you so much for your lovely guidance and valuable information. Now, as we are running short of time, नमस्कार मॅडम. thank you so much. Thank you, ma'am, for your lovely guidance and valuable information. Now, as we are running short of time, I request Dr. Naik, ma'am, to please summarize the lecture in brief. Please, ma'am, please take over. येस. नमस्कार मॅडम. कसं जाते मॅडम? माझा खूप खूप मानाचा मुद्रा तुम्हाला. हॅलो हॅलो बोला मॅडम. तुम्ही इतकं अगदी मानाचं आणि मौल्यवान मला मार्गदर्शन मलाच नाही आमच्या पूर्ण वुमन सेल्फ कमिटीला खूप खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अशाच प्रकारचं तुमचे व्याख्यान मला आम्हाला नेहमी ऐकायला मिळाली पाहिजे. आणि त्याच्यातले काही काही पॉईंट मला खूप आवडले की पुरुषांनी जे आहे शिवाजी महाराजांचा नेहमी त्यांचा तो उपदेश आहे ते नेहमी समोर ठेवावा
आणि त्यांनी प्रत्येक पुरुषांनी म्हणजे आणि सगळ्यांनी मिळून सगळी जनजागृती केली पाहिजे. शिवाजी महाराजांचा उद्देश त्यांच्या समोर राखला गेला तर असे गुन्हे घडणार नाही. दुसरं म्हणजे ते स्त्रियांनी जे आहे आपलं वर्तन चांगलं ठेवलं पाहिजे. हेही मला खूप आवडलं की अशा पोशाखाबद्दल प्रत्येक मुलीने व्यवस्थित वागणं हे मोलाचं आहे. कुणाला आपण जसं प्रो करून आहे, कारण त्याच्यामुळे काही गुन्हे होऊ शकतात असं काही पुरुषांचं म्हणणं आहे. आणि तिसरं म्हणजे मॅडम तुम्ही FMT विषयाविषयी आम्हाला खूप खूप नॉलेज दिलं की एक हा शब्द आहे शल्य चिकित्सा, हा शब्द बरोबर आहे. सॉरी, शव चिकित्सा हा शब्द बरोबर आहे आणि शव उत्तेजन हा चुकीचा शब्द आहे. आणि अजून तुम्ही बोलला ते पण फार आवडलं मला. खरंच मृत्यूनंतरही काही खूप गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आणि FMT मुळे अजून काय घडतं की मानवतेची सेवा मृत्यूनंतरही केली जाते. हेही अतिशय मला महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून मी म्हणते की FMT हा म्हणजे आम्हाला दुसऱ्या राज्याच्या लोकांना असं वाटतं किती किचकट आहे आणि किती अवघड आहे आणि खूप भीती वाटायची. पण तुमचं आता संभाषण मी ऐकलं, व्याख्यान ऐकल्यावर तुम्ही जे म्हणालात की मृत्यूचं भय निघालं, तर ही फार मोठी गोष्ट आहे मॅडम. मृत्यूचं भय तर निघणं एवढं सोपं नाही आहे. आणि अजून मी सांगेन मॅडम की तुम्ही हे पण सांगितलं की सगळी जनजागृती कशी झाली पाहिजे आणि मुलांवर कसे योग्य संस्कार झाले. प्रत्येक मुलाला ही शिकवण मिळालीच पाहिजे. कोणत्याही थरातला असतो, कोणत्याही गटातला असो, श्रीमंत असो, गरीब असो, पण त्यांनी त्यांच्यावर अगदी योग्य संस्कार होणे अतिशय गरजेचं आहे. संस्कार चांगले झाले तर असले प्रकारचे गुन्हे घडणार नाही. आणि स्त्रियांनी पण आपली सुरक्षा केली पाहिजे. अजून मॅडम खूप खूप तुम्ही सांगितलं आहे. आता सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात नाही आहे, पण तुमचं जे आम्हाला जे मोलाचं मार्गदर्शन मिळालंय ना, आणि असं वारंवार मिळत राहो ही तुम्हाला विनंती करेन. आणि एवढं बोलून मॅडम मी 2 शब्द पाहिजे. माझी तीच इच्छा आहे. थँक्यू सो माझी तीच इच्छा आहे की प्रत्यक्ष आपली भेट कधीतरी झाली पाहिजे. करोनाचं संकट कळल्यानंतर मोठेच होऊ शकते. हो हो मॅडम, तुम्ही या अहमदनगर आमच्या विखे पाटील मेडिकल कॉलेजला आम्ही खूप 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 अगदी तुमचं छान स्वागत करू. आणि आम्ही भाग्यवान समजू की तुम्ही आमच्याकडे येणार आहेत. तुम्ही असं बोललात मॅडम, तर खूप खूप सगळ्यांनी गिव असं माझं तेवढंच भाग्य आहे. मीही तेवढीच भाग्यवान असेल तुमची भेट झाली तर. हो मॅडम, किती धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. Thank you, ma'am. Thank you so much. Now I would request Dr. Namratha ma'am to please extend a vote of thanks. But before handing over to her, let me please extend a gentle reminder for tomorrow's session. Tomorrow's session will be on orthopedic problems among women by Dr. Madhura Kulkarni, consultant orthopedic surgeon, Dr. G.S. Kulkarni, Orthopedic Hospital, Meerut. Namratha ma'am, please take over. Thank you, Shraddha ma'am. Thank you, everyone. On behalf of Dr. Vittalrao Vikhe Patil Medical College and Hospital and Women's Cell Committee, we organizers would like to thank our Honorable Namdar, Shri Radhakrishna Vikhe Patil sir, Honorable Khasdar sir, Dr. Sujay Vikhe Patil sir, for giving us this opportunity to conduct this program, Navadurgecha Arogya Jagar. We would also like to thank our Deputy Director, Dr. Abhijit Divte sir, our Secretary General, Dr. B. Sadananda sir, respected Dean sir of Medical College, Dr. Sunil Natha Maske sir, Women's Cell Committee members for the successful completion of today's program. We also like to thank our today's guest speaker, Dr. Vasudha Apte ma'am, for giving such a good information on today's topic, female safety and security. Your valuable words are very helpful to us, ma'am. Very much thankful for your information and all these things. We also extend our gratitude to our IT department, administrative department and electricity department for providing their help in this program. Last but not the least, our audience who is patiently listening to this lecture and all the program. Thank you everyone. Thank you so much. Thank you, ma'am. धन्यवाद.